पैशांबद्दल आपण आयुष्यभर शिकत राहतो. कसे कमवायचे, कसे वाचवायचे, कुठे गुंतवायचे, कुठे चूक टाळायची. पण एक प्रश्न आपण फार क्वचित विचारतो. पैसा आपल्याला असं वागायला का भाग पाडतो? द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक पैशांचं गणित नाही, ते आहे माणसाच्या मनाचं विश्लेषण. आणि म्हणूनच हे पुस्तक इतर सगळ्या फायनान्स बुक्सपेक्षा मुळापासून वेगळं आहे. बहुतेक फायनान्शियल बुक्स तुम्हाला सांगतात, हे करा, ते करू नका, इथे इन्व्हेस्ट करा. द सायकॉलॉजी ऑफ मनी कधीच तसं सांगत नाही. ते एकच प्रश्न विचारत राहतं, तू असं का करतोयस? हे पुस्तक फॉर्म्युला देत नाही, ते आरसा दाखवतं. द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक लिहिलं आहे मॉर्गन हाउझल यांनी. ते स्टॉक पिकर नाहीत, ते बिलियनेअर गुरु नाहीत, ते आहेत स्टोरी टेलर. त्यांनी फायनान्स लोकांच्या आयुष्याशी जोडून पाहिलं. मॉर्गन हाउझल अनेक वर्ष फायनान्शियल पत्रकार म्हणून काम करत होते. त्यांनी मार्केट्स पाहिल्या, क्रॅशेस पाहिले, बबल्स पाहिल्या, पण त्यांना एक गोष्ट सतत जाणवत होती की लोक माहिती अभावी नाही तर वागणुकीमुळे पैशांमध्ये चुकतात. त्यामुळे द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक डेटा हेवी नाही, ते ह्यूमन हेवी आहे. हे पुस्तक तुम्हाला क्लेवर बनवत नाही, ते तुम्हाला स्टेबल बनवतं. आपण सहसा असं मानतो, जो जास्त शिकलेला तो पैशात जास्त यशस्वी. पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. हार्वर्ड ग्रॅज्युएट्स बँकरप्ट झाले आहेत आणि साधे सामान्य लोक कोट्याधीश झाले आहेत. का? कारण पैसा आयक्यूने चालत नाही, तो चालतो बिहेवियरने. तुम्ही पॅनिकमध्ये काय करता ते जास्त महत्त्वाचं आहे, तुम्ही शांतपणे काय माहिती ठेवता यापेक्षा. द सायकॉलॉजी ऑफ मनी याच एका मुद्द्यावर उभा आहे. द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक लिहिलं आहे मॉर्गन हाउझल यांनी. ते स्टॉक पिकर नाहीत, ते बिलियनेअर गुरु नाहीत, ते आहेत स्टोरी टेलर. त्यांनी फायनान्स लोकांच्या आयुष्याशी जोडून पाहिलं. मॉर्गन हाउझल अनेक वर्ष फायनान्शियल पत्रकार म्हणून काम करत होते. त्यांनी मार्केट्स पाहिल्या, क्रॅशेस पाहिले, बबल्स पाहिल्या, पण त्यांना एक गोष्ट सतत जाणवत होती की लोक माहिती अभावी नाही तर वागणुकीमुळे पैशांमध्ये चुकतात. त्यामुळे द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक डेटा हेवी नाही, ते ह्यूमन हेवी आहे. हे पुस्तक तुम्हाला क्लेवर बनवत नाही, ते तुम्हाला स्टेबल बनवतं. आपण सहसा असं मानतो, जो जास्त शिकलेला तो पैशात जास्त यशस्वी. पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. हार्वर्ड ग्रॅज्युएट्स बँकरप्ट झाले आहेत आणि साधी सामान्य लोक कोट्याधीश झाले आहेत. का? कारण पैसा आयक्यूने चालत नाही, तो चालतो बिहेवियरने. तुम्ही पॅनिकमध्ये काय करता ते जास्त महत्त्वाचं आहे, तुम्ही शांतपणे काय माहिती ठेवता यापेक्षा. द सायकॉलॉजी ऑफ मनी याच एका मुद्द्यावर उभा आहे. मॉर्गन हाउझल हे खूप महत्त्वाचं वाक्य वापरतो. डुईंग वेल विथ मनी हॅज लिटल टू डू विथ हाऊ स्मार्ट यू आर अँड अ लॉट टू डू विथ हाऊ यू बिहेव. मराठीत सांगायचं झालं तर, पैशांमध्ये यश तुमच्या हुशारीवर कमी आणि तुमच्या सवयींवर जास्त अवलंबून असतं. आपण सगळे वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेलो असतो. कोणी स्केर्सिटीमध्ये, कोणी अबंडन्समध्ये, कोणाचं बालपण इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये गेलं, कोणाचं बूममध्ये. आणि हे अनुभव आपल्या पैशांबद्दलच्या निर्णयांना शेप करतात. आपलं पैशांबद्दलचं वर्तन लॉजिकल नसतं, ते पर्सनल असतं. म्हणूनच दोन लोक एकाच इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगवेगळं वागतात. एक शांत राहतो, दुसरा पॅनिक करतो. दोघांकडे एकसारखी माहिती असते, पण मन वेगळं असतं. हे पुस्तक तुम्हाला दोष देत नाही. ते असं म्हणत नाही की तू चुकीचा आहेस. ते म्हणतं तू माणूस आहेस आणि माणूस भावनांनी चालतो. द सायकॉलॉजी ऑफ मनी हे सेल्फ हेल्प नाही, हे सेल्फ अवेअरनेस आहे. हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत होण्याचं प्रॉमिस करत नाही. ते प्रॉमिस करतं तुम्ही मूर्ख चुका कमी कराल. आणि फायनान्समध्ये तेच खूप मोठं यश असतं. हे पुस्तक तुमचं आयुष्य एका रात्रीत बदलणार नाही, पण ते तुमचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला सुरुवात करेल. आणि हा बदल खूप खोलवर जातो, कारण एकदा तुम्ही स्वतःला समजून घेतलं की मार्केट इतकी भयानक वाटत नाही. द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक तुम्हाला सांगतं की सगळ्यात मोठा रिस्क मार्केट नाही, तो आहे तुमचं स्वतःचं वर्तन. आणि म्हणूनच या पुस्तकाचा अभ्यास खूप शांतपणे करायला हवा. हे स्किम करण्याचं पुस्तक नाही, हे ऐकायचं,
थांबायचं, विचार करायचं पुस्तक आहे. आणि पुढच्या भागात आपण या पुस्तकातील पहिला आणि सगळ्यात धक्कादायक धडा सविस्तर पाहणार आहोत. लक आणि रिस्क. लोक यशस्वी का होतात? लोक अपयशी का होतात? आणि आपण चुकीचे निष्कर्ष का काढतो? आपण यशाकडे पाहतो तेव्हा एक गोष्ट नकळत गृहीत धरतो. यश म्हणजे कष्ट अधिक बुद्धिमत्ता आणि अपयश म्हणजे आळशीपणा किंवा चुकीचे निर्णय. द सायकॉलॉजी ऑफ मनी या गृहीतकाला सुरुवातीलाच हादरा देतं. मॉर्गन हाउसेल एक अनकम्फर्टेबल सत्य सांगतो. यश आणि अपयशामध्ये लक आणि रिस्क या दोन अदृश्य शक्ती नेहमी काम करत असतात. लक म्हणजे फक्त नशीब नाही. लक म्हणजे योग्य वेळ, योग्य ठिकाण, योग्य लोक, योग्य परिस्थिती. आणि हे सगळं आपल्या कंट्रोल बाहेर असतं. रिस्क म्हणजे ते घटक जे आपल्या विरोधात जाऊ शकतात, जे आपल्याला पडू शकतात. आपण सहसा लकला दुर्लक्ष करतो आणि रिस्कला अंडर एस्टिमेट करतो. आपण म्हणतो तो यशस्वी आहे कारण तो हुशार आहे, पण हे पूर्ण सत्य नसतं. मॉर्गन हाउसेल एक खूप प्रसिद्ध उदाहरण देतो. बिल गेट्स. बिल गेट्स अत्यंत बुद्धिमान होता, मेहनती होता, विजनरी होता, पण त्याच्या आयुष्यात एक मोठा लक फॅक्टर होता. तो वाढला अशा काळात आणि अशा शाळेत जिथे कम्प्युटर ॲक्सेस अत्यंत दुर्मिळ होता. त्याच्या स्कूलमध्ये कम्प्युटर होता. त्या काळात हे लॉटरी जिंकण्यासारखं होतं. बिल गेट्स हा मायक्रोसॉफ्टचा फाउंडर आहे, पण त्याच काळात हजारो हुशार विद्यार्थी होते. ते सगळे बिल गेट्स झाले नाहीत. का? कारण प्रत्येकाला तोच लक मिळाला नाही. हे मान्य करणं आपल्या इगोला आवडत नाही. पण द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे स्पष्ट सांगतं, लक प्लेज अ बिगर रोल देन वी आर कम्फर्टेबल ॲडमिटिंग. आता दुसऱ्या बाजूला रिस्क पाहूया. मॉर्गन हाउसेल रॉनल्ड रीड नावाच्या एका सामान्य माणसाचं उदाहरण देतो. तो प्लंबर होता, पेट्रोल पंपवर काम करत होता. कुठलाही मोठा बिझनेस नाही, कुठलीही स्टार्टअप स्टोरी नाही. पण तो मेल्यावर तो करोडपती होता. त्याचं रहस्य काय? साधी लाईफ, कमी खर्च, दीर्घकाळ इन्व्हेस्टमेंट आणि सर्वात महत्त्वाचं ते मोठे रिस्क टाळणं. रॉनल्ड रीड खूप मोठा रिस्क घेत नव्हता. तो मार्केटचा हिरो नव्हता. तो फक्त खेळात टिकून होता. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. सर्व्हायव्हल इज अंडररेटेड. बहुतेक लोक सक्सेस स्टोरीज वाचतात, ते फेलियर्स विसरतात. यालाच म्हणतात सर्व्हायव्हरशिप बायस. सर्व्हायव्हरशिप बायस म्हणजे काय? जे लोक यशस्वी झाले त्यांच्याच कथा आपण ऐकतो. जे लोक तितकेच हुशार होते पण अपयशी झाले त्यांच्या कथा आपल्याला दिसत नाहीत. आपण म्हणतो हा आंत्रप्रेनर यशस्वी झाला म्हणजे हा मार्ग बरोबर आहे. पण आपण पाहत नाही त्या मार्गावर हजारो लोक पडले. द सायकॉलॉजी ऑफ मनी यावर एक स्पष्ट इशारा देतं. वी सी द विनर्स अँड अज्युम दे मेड स्मार्ट चॉईसेस. पण कधीकधी ते फक्त वाचलेले असतात. लक आणि रिस्क हे दोन्ही नेहमी एकत्र असतात. यशस्वी लोकांकडे पाहून आपण दोन चुका करतो. एक, लक इग्नोर करतो आणि रिस्क कॉपी करतो. आणि इथूनच धोकादायक निर्णय सुरू होतात. तो असं करून यशस्वी झाला म्हणजे मी पण तेच करतो. पण तुझा लक तोच नसेल आणि तुझा रिस्क टॉलरन्ससुद्धा वेगळा असेल. मॉर्गन हाउसेल इथे खूप मॅच्युअर सल्ला देतो. लर्न फ्रॉम द पॅटर्न्स, नॉट द पीपल. लोकांकडून इन्स्पिरेशन घ्या, पण त्यांचे निर्णय कॉपी करू नका. यशाचं विश्लेषण करताना नेहमी एक प्रश्न विचारा. हा आउटकम स्किलमुळे आहे की लकमुळे? आणि अपयशाकडे पाहताना हा अपयश माझ्या चुकीमुळे आहे की अनकंट्रोलेबल रिस्कमुळे? हे पुस्तक आपल्याला नम्र बनवतं. ते सांगतं तू जितका यशस्वी आहेस त्यात तुझा पूर्ण क्रेडिट नाही आणि तू जितका अपयशी आहेस त्यात तुझी पूर्ण चूक नाही. हा दृष्टिकोन तुला ॲरोगंट होऊ देत नाही आणि तुला निराशाही होऊ देत नाही. द सायकॉलॉजी ऑफ मनी या भागातून एक अतिशय महत्त्वाचा धडा देतं. आउटकमपेक्षा प्रोसेस महत्त्वाची आहे. तू योग्य प्रोसेस फॉलो करत असशील तर लक उलटली तरी तू टिकून राहशील. आणि फायनान्समध्ये खेळ जिंकणं महत्त्वाचं नाही, खेळात टिकणं हेच खरं यश आहे. पुढे आपण या पुस्तकातील सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावी कन्सेप्ट पाहणार आहोत. कंपाऊंडिंग. पैसा हळूहळू कसा एक्सपोनेन्शियल वाढतो आणि पेशन्स का सगळ्यात अंडररेटेड स्किल आहे. कंपाऊंडिंग. वेळ, संयम आणि श्रीमंतीचं खरं रहस्य. पैसा वेगाने नाही, खोलवर कसा वाढतो? आपण सगळे श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहतो, पण बहुतेक लोक एकाच गोष्टीवर लक्ष देतात: वेग. किती लवकर, किती पटकन, किती महिन्यांत? द सायकॉलॉजी ऑफ मनी या विचारालाच सगळ्यात मोठी चूक मानतं. हे पुस्तक खूप शांतपणे सांगतं
श्रीमंती वेगाने नाही, ती वेळेने तयार होते. कंपाऊंडिंग हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकला आहे, पण फार कमी लोक त्याचा अर्थ खरंच समजून घेतात. कंपाऊंडिंग म्हणजे आजचा नफा उद्या स्वतःचाच नफा कमवतो. पैसा पैशावर काम करतो. पण कंपाऊंडिंग फक्त पैशांपुरतं मर्यादित नाही. ते सवयींमध्ये असतं, ते ज्ञानात असतं, ते नात्यांमध्ये असतं. पण फायनान्समध्ये ते सगळ्यात शक्तिशाली ठरतं. मॉर्गन हाउसेल एक नाव घेतो, वॉरन बफेट. आपण वॉरन बफेटकडे पाहतो आणि म्हणतो, हा माणूस जीनियस आहे, हा इन्व्हेस्टमेंट विझर्ड आहे. पण द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे थोडा वेगळा दृष्टिकोन देतं. वॉरन बफेटची खरी कमाई त्याच्या स्किलपेक्षा त्याच्या वेळेमुळे झाली आहे. वॉरन बफेट 60 वर्षांहून जास्त काळ इन्व्हेस्ट करत आहे. त्याची संपत्ती त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काही दशकांत एक्सप्लोड झाली. जर बफेट 30व्या आपण त्या काहीच न होणाऱ्या वर्षांना अंडर एस्टिमेट करतो आणि अचानक बदल ओव्हर एस्टिमेट करतो. द सायकोलॉजी ऑफ मनी यालाच पेशन्स म्हणतं. पेशन्स म्हणजे काहीच न करता बसणं नाही. पेशन्स म्हणजे योग्य गोष्टी करत राहणं, जरी परिणाम दिसत नसले तरी. आजच्या काळात पेशन्स फार दुर्मिळ आहे. सोशल मीडिया आपल्याला सांगतं, हे बघा, तो श्रीमंत झाला. पण ते सांगत नाही त्याला किती वर्षे लागली. कंपाऊंडिंग कंपॅरिझन सहन करू शकत नाही. तू सतत इतरांशी तुलना करत राहिलास तर कंपाऊंडिंग तुटतं. कंपाऊंडिंग मोठ्या चालींवर नाही, तर लहान चुका टाळण्यावर जास्त अवलंबून असतं. द सायकॉलॉजी ऑफ मनी म्हणतं, गुड इन्व्हेस्टिंग इज नॉट अबाउट मेकिंग गुड डिसिजन्स, इट्स अबाउट अवॉइडिंग टेरिबल डिसिजन्स. कंपाऊंडिंग मोठ्या चालींवर नाही, तर लहान चुका टाळण्यावर जास्त अवलंबून असतं. हे पुस्तक तुम्हाला हिरो बनवायला शिकवत नाही. ते तुम्हाला सर्वायव्हर बनवायला शिकवतं. आणि सर्वायव्हर शेवटी विनर ठरतो. कंपाऊंडिंग हा एक शांत खेळ आहे. तो पेशन्स मागतो, तो इगो गिळतो, तो कन्सिस्टन्सी मागतो. आणि जे लोक हा खेळ शांतपणे खेळतात तेच लोक काळाच्या ओघात आश्चर्यकारक परिणाम पाहतात. पुढच्या भागात आपण एक फार सटल पण खूप महत्त्वाचा फरक पाहणार आहोत, वेल्थ आणि रिच यामधला. तुम्ही श्रीमंत दिसू शकता पण संपन्न नसू शकता. वेल्थ वर्सेस रिच, दिसणारी श्रीमंती आणि न दिसणारी संपत्ती. आपण रोज अनेक श्रीमंत लोक पाहतो. महागडी गाडी, मोठं घर, ब्रँडेड कपडे, लक्झरी लाईफस्टाईल, आणि नकळत आपण म्हणतो हा माणूस श्रीमंत आहे. द सायकोलॉजी ऑफ मनी इथे एक अतिशय सटल पण शक्तिशाली फरक सांगतं. रिच आणि वेल्दी हे एकच नसतं. रिच म्हणजे दिसणारी श्रीमंती, वेल्थ म्हणजे न दिसणारी संपत्ती. रिच म्हणजे आज खर्च करता येणारा पैसा, वेल्थ म्हणजे उद्या खर्च करायची गरजच पडणार नाही अशी स्थिती. मॉर्गन हाउसेल खूप साधं उदाहरण देतो. जर तुम्ही महागडी गाडी घेतलीत तर ती गाडी तुमची रिचनेस दाखवते. पण तुमच्या बँक अकाउंटमध्ये जितका पैसा उरतो तो तुमची वेल्थ दाखवतो. वेल्थ नेहमी इनविजिबल असते, कारण ती खर्च न केलेल्या पैशामध्ये असते. आणि म्हणूनच लोक वेल्थ कमी आणि रिच दिसणं जास्त पसंत करतात. सोशल मीडिया या भ्रमाला अजून खतपाणी घालतं. लोक जेवढं दाखवतात तेवढंच आपण पाहतो. पण त्यांनी किती सॅक्रिफाईस केलं, किती स्ट्रेस घेतला, किती रिस्क घेतला हे दिसत नाही. द सायकोलॉजी ऑफ मनी इथे सोशल कंपॅरिझनवर खूप कठोर टीका करतं. तुमचं समाधान जर इतरांवर अवलंबून असेल तर वेल्थ टिकत नाही. रिच लोक लोकांना इम्प्रेस करण्यासाठी खर्च करतात. वेल्दी लोक स्वतःला सिक्युअर ठेवण्यासाठी खर्च टाळतात. हे ऐकायला कडू वाटू शकतं, पण वेल्थ म्हणजे फ्रीडम, आणि फ्रीडम दिसत नाही. वेल्थ म्हणजे काय? मॉर्गन हाउसेल एक सुंदर डेफिनेशन देतो. वेल्थ इज द अबिलिटी टू डू व्हॉट यू वॉन्ट, वेन यू वॉन्ट, विथ whom यू वॉन्ट, फॉर ॲज लाँग ॲज यू वॉन्ट. ही वेल्थ इंस्टाग्रामवर पोस्ट होत नाही, ती स्टोरी बनत नाही, पण ती मनात शांतता देते. रिच दिसण्यासाठी कंपॅरिझन लागतं. वेल्थ टिकवण्यासाठी कंपॅरिझन सोडावी लागते. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे इनफ ही संकल्पना आणतो. इनफ म्हणजे जास्त हव्यास नको. इनफ म्हणजे तुम्हाला हवं ते मिळालंय हे स्वीकारणं. बहुतेक लोक इनफ कधीच ठरवत नाहीत. ते म्हणतात आणखी थोडं, आणि हे थोडं कधीच संपत नाही.
ग्रीड नेहमी रिच बनवतं, बट कंटेंटमेंट वेल्थ बनवतं. इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. लोक अत्यंत श्रीमंत होते, पण इनफ न ठरवल्यामुळे सगळं गमावलं. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे वॉर्निंग देतो. देर इज नो रिझन टू रिस्क वॉट यू हॅव अँड नीड फॉर वॉट यू डोंट हॅव अँड डोंट नीड. वेल्थ टिकवण्यासाठी एक गोष्ट फार गरजेची आहे, लो इगो. इगो तुम्हाला दाखवायला भाग पाडतो. वेल्थ तुम्हाला शांत राहायला शिकवते. रिच लोकं मी कोण आहे हे वस्तूंनी दाखवतात. वेल्दी लोकांना त्यांना काहीच सिद्ध करायचं नसतं. द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला सांगतं, तुमचं लक्ष रिच दिसणं नसावं, तुमचं लक्ष वेल्थ बिल्ड करणं असावं. कारण रिच एका डिसिजनमुळे नाहीसं होऊ शकतं. वेल्थ वेळ घेते पण टिकते. हा भाग आपल्याला विचार करायला लावतो. आपण खरंच श्रीमंत व्हायचंय की फक्त श्रीमंत दिसायचंय? हा प्रश्न स्वतःला विचारल्याशिवाय पुढे जाणं धोकादायक आहे. पुढच्या भागात आपण वेल्थचा सगळ्यात महत्त्वाचा पण सगळ्यात दुर्लक्षित भाग पाहणार आहोत. वेल्थ बनवणं आणि वेल्थ टिकवणं यातला फरक. गेटिंग वेल्दी वर्सेस स्टेईंग वेल्दी. पैसा कमावणं सोपं का असतं, पण टिकवणं कठीण का? आत्तापर्यंत आपण वेल्थ म्हणजे काय, रिच आणि वेल्दीमधला फरक हे पाहिलं. आता द सायकॉलॉजी ऑफ मनी एक अतिशय गंभीर प्रश्न विचारतं. पैसा कमावणं जास्त कठीण आहे की पैसा टिकवणं? आपल्याला वाटतं कमावणं कठीण आहे. पण मॉर्गन हाउसेल म्हणतो, खरं संकट पैसा मिळाल्यावर सुरू होतं. पैसा कमावण्यासाठी एक गोष्ट पुरेशी असते, रिस्क घेण्याची तयारी. पण पैसा टिकवण्यासाठी तीच रिस्क नियंत्रणात ठेवावी लागते. गेटिंग वेल्दी आणि स्टेईंग वेल्दी यासाठी लागणारी मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. गेटिंग वेल्दी म्हणजे आक्रमक विचार, मोठे डिसिजन्स, मोठा रिस्क, मोठी ॲम्बिशन. स्टेईंग वेल्दी म्हणजे संयम, धीर आणि सर्वात महत्त्वाचं सर्व्हायव्हल. द सायकॉलॉजी ऑफ मनी खूप स्पष्ट शब्दांत सांगतं. द फर्स्ट रूल ऑफ कंपाऊंडिंग इज नेव्हर इंटरप्ट इट अननेसेसरीली. कंपाऊंडिंग तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही खेळात टिकून राहता. इतिहास पाहिला तर अनेक लोकांनी मोठा पैसा कमावला, पण फारच थोडे लोक तो पैसा टिकवू शकले. कारण विनिंग आणि सर्व्हायव्हिंग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विनिंग म्हणजे एक मोठा यशस्वी डिसिजन. सर्व्हायव्हिंग म्हणजे वाईट काळात खेळातून बाहेर न पडणं. द सायकॉलॉजी ऑफ मनी यासाठी मार्जिन ऑफ सेफ्टी ही संकल्पना आणतो. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय? खूप सोप्या शब्दात, तुम्ही जिंकला नाहीत तरीही तुम्ही उद्ध्वस्त होणार नाही अशी व्यवस्था. इमर्जन्सी फंड, लो डेट, ओव्हर कॉन्फिडन्स टाळणं, हे सगळं मार्जिन ऑफ सेफ्टीचाच भाग आहे. पण समस्या अशी आहे की जेव्हा लोक पैसा कमावतात तेव्हा त्यांना वाटतं की मी अजेय आहे. हा कॉन्फिडन्स हळूहळू ॲरगन्समध्ये बदलतो आणि ॲरगन्स वेल्थचा सर्वात मोठा शत्रू आहे. मॉर्गन हाउसेल इतिहासातील उदाहरणं देतो. अत्यंत हुशार, अत्यंत यशस्वी लोक फक्त एका चुकीच्या रिस्कमुळे सगळं गमावतात. कारण त्यांना जिंकणं सवयीचं झालेलं असतं, पण त्यांना हरण्याची तयारी नसते. स्टेईंग वेल्दी म्हणजे लो एक्सपेक्टेशन्स, हाय प्रिपेअर्डनेस. वेल्थ टिकवण्यासाठी तुम्हाला नेहमी बेस्ट सिनॅरिओ नाही, वर्स्ट सिनॅरिओ विचारात घ्यावा लागतो. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे एक कठोर सत्य सांगतो. यू कॅन बी रॉंग हाफ द टाइम अँड स्टील मेक अ फॉर्च्यून. पण त्यासाठी एक अट आहे. जेव्हा तुम्ही चुकीचे ठराल तेव्हा तो फटका जास्त मोठा नसावा. यालाच सर्व्हायव्हल माइंडसेट म्हणतात. सर्वात मोठं यश म्हणजे खेळात टिकून राहणं. पैसा कमावणं एक घटना असू शकते, पण पैसा टिकवणं एक सवय असते. स्टेईंग वेल्दी म्हणजे बोरिंग असणं, नो एक्साइटमेंट, नो थ्रिल. पण हीच बोरिंग डिसिप्लिन तुम्हाला दीर्घकाळ सुरक्षित ठेवते. द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला शिकवतं, अवॉइडिंग कॅटस्ट्रॉफिक फेलियर इज मोर इम्पॉर्टंट दॅन चेझिंग एक्स्ट्राऑर्डिनरी सक्सेस. कारण एक्स्ट्राऑर्डिनरी सक्सेस एकदाच येतो. कॅटस्ट्रॉफिक फेलियर सगळं पुसून टाकतो. हा भाग आपल्याला नम्र बनवतो. तो सांगतो, तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही किती काळ टिकू शकता हे जास्त महत्त्वाचं आहे. वेल्थ धाडसाने मिळते, पण शहाणपणाने टिकते. पुढच्या भागात आपण एक अतिशय मनोरंजक आणि थोडा अनकम्फर्टेबल विषय पाहणार आहोत. लक आणि रिस्क आपल्या यशात किती मोठी भूमिका बजावतात. लक, रिस्क आणि सर्व्हायव्हरशिप बायस
यश खरंच पूर्णपणे आपल्या हातात असतं का? आपण बहुतेक वेळा यशस्वी लोकांकडे पाहतो आणि म्हणतो, त्यांनी मेहनत केली म्हणून ते यशस्वी झाले. ही गोष्ट अर्धवट खरी आहे. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे एक अनकम्फर्टेबल सत्य मांडतं. यशामध्ये मेहनतीसोबत नशिबाचाही मोठा वाटा असतो. लक आणि रिस्क हे दोन्ही घटक आपण दुर्लक्ष करतो, कारण ते आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पण जेवढा आपण त्यांना दुर्लक्ष करतो, तेवढाच ते आपल्या आयुष्यावर परिणाम करत राहतात. मॉर्गन हाउसेल एका उदाहरणातून हे स्पष्ट करतो. बिल गेट्स हा अत्यंत हुशार होता, मेहनती होता, यात शंका नाही. पण बिल गेट्स ज्या शाळेत गेला, ती शाळा त्या काळात कम्प्युटर ॲक्सेस देणाऱ्या मोजक्या शाळांपैकी एक होती. ही गोष्ट मेहनतीपेक्षा योग्य वेळ, योग्य ठिकाणी असण्याचं उदाहरण आहे. लक म्हणजे अवसर, जो तुम्ही मागितला नव्हता पण मिळाला. रिस्क म्हणजे धोका, जो तुम्ही टाळू इच्छित होतात, पण तो आला. लक आणि रिस्क हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण काय करतो? आपण फक्त लक असलेल्यांकडे पाहतो, रिस्कमध्ये हरलेल्यांकडे पाहतच नाही. यालाच सर्व्हायव्हरशिप बायस म्हणतात. सर्व्हायव्हरशिप बायस म्हणजे जे लोक जिंकले तेच दिसतात, जे हरले ते दिसत नाहीत. म्हणून आपल्याला वाटतं, हे फार सोपं आहे, हे मीही करू शकतो. पण सत्य असं आहे की त्याच निर्णयांमुळे काही लोक श्रीमंत झाले आणि त्याच निर्णयांमुळे अनेक लोक उद्ध्वस्त झाले. फरक होता लकचा. सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला सांगतं, यशाचं विश्लेषण करताना नम्र राहा, कारण तुम्ही पूर्ण कथा पाहत नाहीत. आपण अनेकदा सक्सेसफुल लोकांना आयडल बनवतो, त्यांचे निर्णय कॉपी करतो, पण आपण हे विचारत नाही, जर लक थोडं कमी असतं तर काय झालं असतं. मॉर्गन हाउसेल ही हिरो वर्शिप धोकादायक मानतो, कारण ती आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स देते, आणि ओव्हर कॉन्फिडन्स वेल्थचा शत्रू आहे. सायकॉलॉजी ऑफ मनी एक सुंदर सल्ला देतो. बी केअरफुल हू यू प्रेज अँड ॲडमायर, कारण यशामागे फक्त गुण नसतात, अनेक इन्व्हिजिबल घटक असतात. लक स्वीकारणं म्हणजे मेहनत कमी लेखणं नाही. लक स्वीकारणं म्हणजे स्वतःला नम्र ठेवणं. आणि रिस्क स्वीकारणं म्हणजे इतरांवर न्याय करताना थोडं मवाळ होणं, कारण कदाचित त्यांचं अपयश आळशीपणामुळे नसून वाईट नशिबामुळे असू शकतं. सायकॉलॉजी ऑफ मनी इथे एक प्रॅक्टिकल रूल देतो. फोकस लेस ऑन स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल्स अँड मोर ऑन ब्रॉड पॅटर्न्स. एक व्यक्ती अपवाद असू शकते, पण पॅटर्न सत्य दाखवतो. म्हणूनच वेल्थ प्लॅनिंग करताना लकवर विसंबून राहू नका. रिस्क कमी करण्यावर भर द्या. लक कंट्रोल करता येत नाही, रिस्क मात्र मॅनेज करता येतो. हा भाग आपल्याला थोडं शांत करतो, थोडं हंबल बनवतो. तो सांगतो, तुमचं यश पूर्णपणे तुमचं नसतं, आणि तुमचं अपयश पूर्णपणे तुमचं नसतं. पुढच्या भागात आपण वेल्थच्या सगळ्यात अंडररेटेड घटकावर येणार आहोत, रिझनेबल वर्सेस रॅशनल बिहेवियर. रिझनेबल वर्सेस रॅशनल. पैसा वापरताना आपण लॉजिकपेक्षा भावना का वापरतो? आत्तापर्यंत आपण वेल्थ, रिस्क, लक या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता द सायकॉलॉजी ऑफ मनी एक अत्यंत महत्त्वाचं पण दुर्लक्षित प्रश्न विचारतं. लोक इतके हुशार असूनही पैशाबाबत चुकीचे निर्णय का घेतात? हे पुस्तक या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देतं: इमोशन. आपण बहुतेक वेळा असं मानतो, पैशाचे निर्णय पूर्णपणे लॉजिकल असायला हवेत. पण सत्य असं आहे की पैसा कधीच फक्त नंबर्स नसतो. तो आठवणींशी जोडलेला असतो, भयाशी जोडलेला असतो आणि अपेक्षांशी जोडलेला असतो. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे एक सुंदर फरक सांगतो: रॅशनल डिसिजन आणि रिझनेबल डिसिजन. रॅशनल डिसिजन म्हणजे मॅथनुसार परफेक्ट असलेला निर्णय. रिझनेबल डिसिजन म्हणजे मनाला पटणारा आणि झोप येईल असा निर्णय. मॉर्गन हाउसेल म्हणतो, पीपल डोंट वॉन्ट द बेस्ट सोल्युशन, दे वॉन्ट अ सोल्युशन दे कॅन स्टिक विथ. तुम्ही कितीही लॉजिकल प्लॅन बनवला, जर तो प्लॅन तुम्हाला मानसिक ताण देत असेल तर तो टिकणार नाही. उदाहरण पाहूया. स्टॉक मार्केट लाँग टर्मसाठी सर्वात लॉजिकल इन्व्हेस्टमेंट आहे. पण जर मार्केट क्रॅश झाल्यावर तुम्ही पॅनिकमध्ये सगळं विकणार असाल तर ती इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी रिझनेबल नाही. रिझनेबल डिसिजन हा डिसिजन आहे जो तुम्ही वाईट काळातही पाळू शकता.
रिझनेबल म्हणजे इमोशनली कम्फर्टेबल. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे इमोशनल फायनान्स खूप स्पष्टपणे मांडतो. लोक चुकीचे निर्णय घेत नाहीत कारण ते मूर्ख असतात. ते चुकीचे निर्णय घेतात कारण ते माणूस असतात. फिअर आणि ग्रीड हे दोन इमोशन पैशाचे सगळ्यात मोठे चालक आहेत. फिअर आपल्याला लवकर बाहेर पडायला भाग पाडतो आणि ग्रीड आपल्याला जास्त काळ आत राहायला भाग पाडतो. द सायकॉलॉजी ऑफ मनी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. गुड इन्व्हेस्टिंग इज नॉट अबाउट मेकिंग गुड डिसिजन्स. इट्स अबाउट कन्सिस्टंटली नॉट मेकिंग बॅड डिसिजन्स. कन्सिस्टन्सी लॉजिकपेक्षा इमोशन कंट्रोलवर अवलंबून असते. याच कारणामुळे इनफ ही संकल्पना इतकी महत्वाची आहे. इनफ म्हणजे आता थांबायचं. मोस्ट पीपल इनफ ठरवत नाहीत. ते म्हणतात, अजून थोडं मिळालं तर मग थांबू. पण थोडं कधीच संपत नाही. द सायकॉलॉजी ऑफ मनी म्हणतो, देर इज नो रिझन टू रिस्क वॉट यू हॅव अँड नीड फॉर वॉट यू डोंट हॅव अँड डोंट नीड. रिझनेबल डिसिजन हा डिसिजन आहे जो तुमचं आयुष्य सोपं करतो. रॅशनल डिसिजन कागदावर परफेक्ट असतो. रिझनेबल डिसिजन आयुष्यात काम करतो. याच कारणामुळे लोक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून वेगवेगळे निर्णय घेतात. तुमचं अपब्रिंगिंग, तुमचा पहिला पैसा, तुमचा पहिला तोटा हे सगळं तुमच्या मनी बिहेवियरला आकार देतं आणि म्हणून एकच नियम सगळ्यांसाठी लागू होत नाही. द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला शिकवतं, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एव्हरी प्लॅन इज प्लॅनिंग ऑन द प्लॅन नॉट गोईंग अकॉर्डिंग टू प्लॅन. रिझनेबल प्लॅन तोच असतो जो तुटला तरी पूर्णपणे कोसळत नाही. हा भाग आपल्याला परवानगी देतो, परफेक्ट होण्याची नाही, कन्सिस्टंट होण्याची. तो सांगतो, तुमचं काम सर्वोत्तम निर्णय घेणं नाही, तुमचं काम स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं आहे. हा विचार आपल्याला हलकं करतो, कारण पैसा हा स्पर्धा नसतो, तो स्वतःसोबतचा प्रवास असतो. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पुस्तकाचा सार एकत्र पाहणार आहोत. व्हॉट रिअली मॅटर्स विथ मनी. व्हॉट रिअली मॅटर्स विथ मनी. पैसा, वेळ, स्वातंत्र्य आणि शांतता. आत्तापर्यंत आपण या पुस्तकातून खूप गोष्टी शिकलो. पैसा कसा कमवायचा यापेक्षा पैसा कसा समजून घ्यायचा हे द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला शिकवतं. आणि आता या शेवटच्या भागात एकच प्रश्न उरतो. खरंच पैशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? या पुस्तकाचं सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्हाला श्रीमंत होण्याचं स्वप्न विकत नाही, हे तुम्हाला शांत होण्याचं धाडस देतं. मॉर्गन हाउसेल खूप साध्या शब्दांत पण खोल अर्थाने सांगतो, पैशाचं अंतिम उद्दिष्ट आनंद नाही तर स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? महागड्या वस्तू घेण्याचं स्वातंत्र्य नाही, लोकांना इम्प्रेस करण्याचं स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे तुमचा वेळ तुमच्या नियंत्रणात असणं. द सायकॉलॉजी ऑफ मनी याला टाईम वेल्थ म्हणतो. ज्या क्षणी तुम्ही म्हणू शकता की आज मला हे करायचं नाही आणि तरीही तुमचं आयुष्य सुरक्षित आहे, त्या क्षणी तुम्ही वेल्थ मिळवला आहे. पैसा तुमचं आयुष्य मोठं करायला नसतो, तो तुमचं आयुष्य लवचिक करायला असतो. फ्लेक्सिबिलिटी हा वेल्थचा सगळ्यात अंडररेटेड फायदा आहे. मॉर्गन हाउसेल म्हणतो, द हायेस्ट फॉर्म ऑफ वेल्थ इज दी एबिलिटी टू वेक अप एव्हरी मॉर्निंग अँड से आय कॅन डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट टुडे. ही वेल्थ दिसत नाही, पण ती मनाला शांत करते. या पुस्तकाचा सगळ्यात मोठा संदेश असा आहे, लाँग टर्म थिंकिंग. लोक शॉर्ट टर्म गेन्ससाठी लाँग टर्म पीस गमावतात. पैसा ही स्प्रिंट नाही, ती मॅरेथॉन आहे आणि मॅरेथॉन जिंकण्यासाठी वेग नाही तर टिकाऊ लागतो. द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला सतत एकच गोष्ट आठवण करून देतो, सर्व्हायव्हल इज सक्सेस. खेळात टिकणं हेच सर्वात मोठं यश आहे. लोक विचारतात, मी किती कमावलं? पण योग्य प्रश्न असा आहे, मी किती काळ टिकू शकलो? वेल्थ एका मोठ्या निर्णयामुळे नाही बनत, ती हजारो छोट्या, शांत निर्णयांमुळे बनते. या पुस्तकाचा सगळ्यात मानवी भाग म्हणजे हे आपल्याला परफेक्ट बनवायला सांगत नाही. हे आपल्याला सांगतं, जस्ट बी रिझनेबल. रिझनेबल अपेक्षा, रिझनेबल लाईफस्टाईल, रिझनेबल अँबिशन. कारण रिझनेबल लोक सगळ्यात जास्त काळ शांत राहतात. द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला एक परवानगी देतो, सगळ्यांसारखं नसण्याची. तुमचा पैसा, तुमचे निर्णय, तुमचा प्रवास हे सगळं तुमचं असावं. लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्ही रात्री शांत झोपू शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. वेल्थ म्हणजे मानसिक शांती.
या पुस्तकाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा असा आहे, इनफ. इनफ म्हणजे आता पुरेसं आहे हे मान्य करणं. इनफ ठरवणं हा आर्थिक निर्णय नाही, तो मानसिक निर्णय आहे. आणि जो माणूस इनफ ठरवतो तोच माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आपल्याला श्रीमंत बनवेलच असं नाही, पण हे पुस्तक आपल्याला पैशाबद्दल साक्षर बनवेल. आणि आजच्या अस्थिर जगात शांतता हीच खरी संपत्ती आहे. इथे या पुस्तकाचं सखोल विश्लेषण संपतं. तुम्ही ऐकत आहात ग्रंथगाथा. इथे आम्ही पुस्तकं फक्त सांगत नाही, आम्ही पुस्तकांमागचा विचार उलगडतो. जर तुम्हाला अशीच सखोल, शांत, विचारप्रवर्तक पुस्तकं ऐकायला आवडत असतील तर ग्रंथगाथासोबत रहा. कारण पुस्तकं आयुष्य बदलत नाहीत, पण विचार बदलले तर आयुष्य आपोआप बदलतं.